आतापर्यंत एवढी आक्रमणं होऊन सुद्धा आपली भाषा कशी काय टिकून आहे? भाषा टिकण्यासाठी ज्या लोकांचं सगळ्यात मोठं योगदान आहे त्यातलं क्रमांक 1चं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आपल्याला ते राज्यकर्ते म्हणून माहिती आहेत किंवा स्वराज्य निर्मिती त्यांनी केली म्हणून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज माहिती आहेत, पण भाषेसाठी त्यांनी काय केलंय हे बऱ्याच लोकांना माहित नाही. ज्या वेळेला मुघल आलेले होते ते त्यांची भाषा घेऊन आले आणि ती भाषा सर्व थरात पसरलेली होती. आता जेव्हा एखादी भाषा येते ना तर ती तुमची संस्कृती पण बदलायला लागते. हा त्यातला सगळ्यात विषारी दुष्परिणाम आहे त्या भाषेचा, कारण तुमची संस्कृतीच गेली, तुमचं सत्व गेलं, तुम्ही गेलात सगळे. तर हे महाराजांना माहितीच होतं. तर मराठी भाषेतला पहिला जो शब्दकोश आहे तो शिवाजी महाराजांनी तयार करून घेतलेला आहे त्या काळात. त्याला राज्य व्यवहार कोश असं म्हणतात. हे लोकांना माहित नाही. म्हणजे नुसते गड जिंकायचे, किल्ले जिंकायचे, मुघलांना हाकलून न्यायचं याने होणार नाही हे त्यांना माहिती होतं. त्यामुळे मराठी भाषा टिकण्यासाठी जे प्रयत्न झाले त्यातला सगळ्यात जो मोठा प्रयत्न आहे तो पहिला हा प्रयत्न.